खाताना खव्याची चव असणारी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्त बेसनची बर्फी बनवूया। नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे। येत्या या रक्षाबंधनाला नक्कीच ट्राय करा। नमस्कार, मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर बेसन बर्फी बनवण्यासाठी मी इथं पाऊण कप एवढं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे विकतचं आहे, घरच्या डाळीचं घरी दळलेलंही घेतलं तरी चालेल, फक्त त्याला गाळून घ्यायचं। तर चणा डाळीचा पिठाचा कप जास्त दाबून भरायचा नाही, हलका फुलकाच भरायचा। त्याचबरोबर अर्धा कप मी इथं साखर घेतलेली आहे आणि पाव कप एवढं दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर घेतलेलं आहे। पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्याला मी गरम करून घेतलं आहे, मग मोजलं आहे। त्याचबरोबर गार्निशिंगसाठी पिस्ता आणि टरबूजचे बीज 1 चमचाभर एवढ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही काजू बदामही घेऊ शकतात गार्निशिंगसाठी। 1 चिमूटभर फूड कलर घेतला आहे लाल आणि पाव चमचा म्हणजेच 1 टीस्पून एवढं वेलचीचं पावडर घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण बेसनला भाजून घेणार आहोत आणि गॅस इथं लोच ठेवायचा। फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आपण त्याला भाजून घेणार। याच्यामुळे काय होतं, मॉइश्चर असतं बेसनचं ते कमी होतं आणि आपल्याला तुपाचं प्रमाण जे असतं ते कमी लागतं। तर सुरुवातीला फक्त 2 मिनिटासाठी किंवा 3 मिनिटासाठी लो फ्लेमवर त्याला भाजून घ्यायचं। छान मस्त असं भाजून झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेत, मॉइश्चरही कमी झालेलं आहे। आता आपण याच्यात तूप टाकून घेऊ। तर पाव कप मी तूप घेतलेलं आहे। तूप टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि भाजायचं आहे। सुरुवातीला हे घट्ट असतं, पण जसं जसं भाजलं जातं रंगही बदलत जातो, खूप छान सुगंध यायला लागतो आणि पीठ हे आपलं म्हणजे बेसन आपलं हलकं फुलकं होत जातं, तूपही रिलीज होत जातं आणि पातळ याचं टेक्स्चर होतं। हे बघा ह्या पद्धतीने। तर मला टोटल 12 मिनटं लागलेत आणि रंगही छान असं बदलून गेलेला आहे, असं खमंग असं भाजलं गेलेलं आहे आणि खूप छान सुगंधही येतो आहे। आता हे तयार झालेलं आहे। आपण आता कढईला उतरवून घेऊ आणि याच्यासाठी पाक तयार करून घेऊ। तर बर्फीसाठी आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा। तर पाक बनवण्यासाठी मी इथं सॉसपॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप एवढं पाणी टाकत आहे। अर्धा कप साखर आहे, त्याचं निम्मे पाणी टाकायचं असतं पाक बनवायला। तर 1 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला। तर मी इथं अर्धा कप साखर मोजून ठेवलेली होती, ती घेतली आहे। फक्त 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला आणि मीडियम फ्लेमवर मी साखर विरघळून घेते। तर पाक चेक करताना आपण 2 पद्धतीने पाक चेक करू, म्हणजेच कळेल की 1 तारी पाक कसा असतो। तर जसं पाक 4 ते 5 मिनटानंतर बघितलं मी, दोघं बोटांमध्ये पाकला असं घेतल्यानंतर असा तार तयार होतो। चिपचिप केल्यानंतर असा तार तयार झाला म्हणजे समजायचं 1 तारी पाक आपला तयार आहे। पक्का पाकसाठी गोळी व्हावी लागते आणि दुसरं म्हणजे शेवटचा जो ड्रॉप असतो, जो थेंब असतो, तो पडताना तार तयार होतो अशा पद्धतीचा। तरीही समजायचं की 1 तारी पाक आपला तयार आहे। तर पाक तयार आहे, त्याला आपल्याला जे भाजलेलं आहे आपलं बेसन त्याच्यात टाकायचा आणि ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर। याला सतत असं मिक्स करत राहायचं आहे पाकाला। पाक टाकल्यानंतर बेसन आपलं गरम होतं म्हणून बबल्स येतील, अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं। 2 ते 3 मिनटानंतर हे बबल्स येणं बंद होईल आणि हे घट्टही होईल। तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात, बबल्स येणंही बंद झाले आहे आणि थोडं घट्टही झाले आहे। ह्या स्टेजला मी आता फूड कलर घेतलेला होता तो आणि वेलचीचा पावडर टाकणार आहे। फूड कलर टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तरच टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकतात। आणि याला सतत असं मिक्स करत राहायचं फक्त 1 ते 1.5 मिनटासाठी। त्यानंतर घेतलेलं आपण मिल्क पावडर होतं, ते पाव कप मिल्क पावडर इथं टाकायचं। मिल्क पावडर टाकल्याने एकदम चविष्ट अशी ही बर्फी तयार होते। खाताना याच्यात खव्याची चव येते, म्हणून नेहमीपेक्षा ही वेगळ्या पद्धतीची बर्फी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला गॅस इथं बंद करून घ्यायचा आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। ह्या स्टेजला आपण गॅस बंदच केलेला आहे, जास्त याला गॅस चालूवर ठेवायचं नाही, नाहीतर पाक पक्का होईल आणि ही कडकही होईल। आता आपल्याला एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि केलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित त्याला स्प्रेड करायचं। तुम्ही ठोकूनही करू शकतात प्लेटला असं खाली, किंवा पॅच्युलानेही स्प्रेड करू शकतात। तर पाहिजे तेवढ्या थिकनेसमध्ये तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये प्लेटमध्ये हे ओतू शकतात।
तर माझी मीडियम साईजची मी प्लेट घेतलेली आहे. मस्त स्प्रेड झाल्यानंतर आवडते आपले ड्रायफ्रूट्स टाका. मी टरबूजचे बीज आणि पिस्ताचे पीस टाकलेले आहेत. आता याला 10 ते 12 मिनटं फक्त थंड होऊ द्यायचं आहे आणि वड्या कापून घ्यायच्या आहेत. 10 ते 12 मिनटं झालेत. छान मस्त असं हे वरून ड्राय झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कापून घेऊ. तुम्ही पिझ्झा कटरनेही कट करू शकतात किंवा नाईफनेही. पाहिजे तेवढ्या साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि मस्त तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या आपल्या बेसनच्या वड्या तयार आहेत. म्हणजे बेसनची बर्फी तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला अप्रतिम आहे. तर ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ खाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बर्फी कशी झाली आहे मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी आहे. मोजक्या साहित्यात अगदी कमी वेळात पटकन होणारी परफेक्ट मेजरमेंट सोबत मी तुमच्यासोबत रेसिपीला शेअर केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. तुमच्या फॅमिलीला ही बर्फी नक्कीच आवडेल. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशीच मस्त जबरदस्त रेसिपीसहित, सोप्या रेसिपीसहित. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.